तर अशोक खरात प्रकरणी नाशिक कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलाय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप जप्त करण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं। रिव्हॉल्वर 31 काडतूसह 5 पुंगळ्या ताब्यात घेतल्याचं सुद्धा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। 5 गोळ्यांचा वापर नरबळीसाठी झाल्याचा संशय व्यक्त केला गेला। 67 वर्षीय अशोक खरातकडून 30 वर्षाच्या तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आलं। यातून अशोक खरातची मानसिकता उघड झाली आहे। खरात दाखवायचा ते वाघ साप ना कुठून आणले, ते जिवंत होते की नकली याचा शोध घ्यायचा। काळ्या आणि पांढऱ्या कस्तुरीसाठी हरणाची हत्या केल्याचा संशय, त्याचा शोध घ्यायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। खरातला वन कायदा लागू शकतो असं सुद्धा यावेळी युक्तिवाद करण्यात आला। गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी, त्यासाठी खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी घ्यावी।